आजचा आपला विषय आहे आरक्षण सोडत आणि महापालिकेच्या निवडणुकीला वेग। कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज सकाळी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। महापालिकेच्या 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यावर्षी पहिल्यांदाच 4 प्रभागीय सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली असून एकूण 20 प्रभागात निवडणूक होणार आहे। 1 ते 19 प्रभाग 4 सदस्यीय आहेत, तर 20 नंबरचा प्रभाग हा 5 सदस्यीय आहे। महापालिकेच्या एकूण 81 जागांपैकी सर्वसाधारण गटांसाठी 49 जागा आहेत, त्यापैकी 29 जागा या सर्वसाधारण महिला गटासाठी आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी 21 जागा आहेत, त्यापैकी 11 जागा या महिला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। अनुसूचित जाती प्रभागासाठी 11 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या। आरक्षण सोडतीवेळी इच्छुक उमेदवारांनी शाहू सभागृहात परिसरात गर्दी केली होती। आरक्षण निश्चित झाल्यानंतर काही ठिकाणी मनासारखं आरक्षण पडल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहातच आनंदोत्सव साजरा केला, तर काही इच्छुकांना हवं असणारं आरक्षण पडलं नसल्यामुळे बाहेरील प्रभागात इच्छुक कार्यकर्ते चाचपणी करणार का हे पाहणं आता गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने आजपासून महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महापालिका निवडणुकीला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आतापासूनच निवडणुका संपेपर्यंत इच्छुक उमेदवार प्रत्येकाच्या घराघरात प्रचारासाठी पोहोचतील। त्याचबरोबर आता प्रभाग 4चा एक प्रभाग झाला असल्यामुळे राजकीय नेते कोणत्या उमेदवारांना संधी देणार आणि कोणत्या कार्यकर्त्यांची संधी हुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।